महाराष्ट्रामध्ये कर्ज माफीवरनं वाद पेटला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कर्जमुक्तीच देऊ, शेतकरी म्हणतात की नंतर द्या, आधी आम्हाला कर्जमाफी द्या. काय फरक आहे दोघांमध्ये? तर कर्जमुक्ती म्हणजे काय? तर अशी स्थिती की ज्यात शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची वेळ येऊ नये किंवा घेतलं तर त्यांना ते परत करण्याची क्षमता असावी आणि त्यामुळे थोडक्यात ते कर्जबाजारी होणारच नाहीत. आणि कर्जमाफी म्हणजे तात्पुरती घेतलेली कर्ज आहेत जी फेडता येत नाहीयेत, ती सरकारने फेडून त्यांना माफी देणं, सातबारा रिकामा करणं. मग सध्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कर्जमुक्ती राहू द्या, आधी कर्जमाफी द्या. तसं आश्वासन बीजेपीने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं होतं, हे पूर्ण करा. सरकारचं म्हणणं की असं काही कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा फक्त बँकांना होतो, कारण शेवटी हे पैसे जातात कोणाकडे? तर बँकांकडे. शेतकऱ्यांना त्यातले 1 रुपया मिळत नाही. पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे कर्जमाफी दिल्याशिवाय आम्हाला पुढची कर्ज मिळत नाहीत किंवा आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर साठतो. शेवटी कर्जमुक्ती काय प्रकारे? कर्जमुक्ती तर होत नाही. किंबहुना कर्जमुक्ती न झाल्यामुळे गेल्या काही महिन्यामध्ये 800हून जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्यात. दर 3 तासामध्ये महाराष्ट्रात एक शेतकरी आत्महत्या करतो. कर्जमुक्ती राहू दे, त्याला डायरेक्ट जीवनातच मुक्ती मिळते आणि त्यामुळे कर्जमुक्ती नको पण कर्जमाफी द्या, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.